साहेब काय सांगाल आज तुमच्या जनसंवाद या कार्यक्रमामध्ये मुंबईच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपली भेट घेतली आहे, शिवाय जी दिव्यांग लोक आहेत त्यांनी आज आपली भेट घेतली आणि आरोग्य खात्याशी काही विषय निघले, याच्याबद्दल काय सांगाल? मुंबई महापालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत की जे मलनिस्सारण भागामध्ये काम करतात, तर त्यांनी भेट घेतली. मागेही त्यांनी माझी भेट घेतली होती आणि त्या संबंधामध्ये आपण महापालिकेला पत्रही दिलं होतं की जो जो गाडीत काम करतो त्याला आपण सफाई कामगाराला वारसा हक्क दिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तो मलनिस्सारण खात्यात असो, आरोग्य खात्यात असो किंवा कुठल्याही खात्यात असो, तर त्याच्याकरता आता पुढच्या काळामध्ये त्यांना सफाई कामगार म्हणून वारसा हक्क मिळावा याच्याकरता आयुक्तांची मी भेट घेऊन तो प्रश्न जो आहे तो मार्गी लावणार आहे. अशाच प्रकारचा पुण्याच्या सफाई कामगारांचाही प्रश्न होता की जे सफाई खात्यात नसले तरी देखील ते सफाई कामगार आहेत, मग ते मलनिस्सारण भागापासून ते निरनिराळ्या खात्यामध्ये पण काम जे आहे ते घाणीत करतात, तर त्यांना वारसा हक्क मिळाला पाहिजे. तर पुण्याला पहिल्यांदा महाराष्ट्रामधलं उदाहरण आहे की त्यांना वारसा हक्क देण्याचा निर्णय केला आणि त्याच धर्तीवर आणि शासनानेही त्याला मान्यता दिली, त्याच धर्तीवर अन्य ठिकाणी देखील हे काम झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन पुढच्या काळामध्ये आपण शासनाकडे आणि संबंधित त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे पाठपुरावा करणार.